राधानगरी तालुक्यातील सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 130हून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते। तसंच सर्पदंश, श्वानदंश आणि इतर आपत्कालीन रुग्णांवरही उपचार केले जातात। या केंद्रात प्रसूतीही मोठ्या प्रमाणात होतात। मात्र गेल्या 5 महिन्यांपासून केंद्रात एकही शिपाई कार्यरत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतोय। सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज 130हून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते। तसंच सर्पदंश, श्वानदंश आणि इतर आपत्कालीन रुग्णांवरही उपचार केले जातात। मात्र इथं शिपायांची 5 पदं रिक्त आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी येणाऱ्या रुग्णांना स्ट्रेचरवर नेणं, आवश्यक साहित्याची व्यवस्था करणं, स्वच्छता आणि इतर सहाय्यक कामं आरोग्य कर्मचारी आणि परिचारिकांनाच करावी लागतायत। परिणामी रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत असून कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झालाय। सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही नियमितपणे केल्या जातात। मात्र शिपाई उपलब्ध नसल्यानं शस्त्रक्रियेनंतरच्या व्यवस्थापनात तसंच रुग्णांची ने-आण आणि इतर सहाय्यक कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। याचा त्रास रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तातडीनं लक्ष देऊन सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायांची 5ही रिक्त पदं त्वरित भरावीत अशी मागणी रुग्ण आणि परिसरातील नागरिकांकडून होतीये।